आता प्रतिपदा झाली आपली. आत्ताची आणि सकाळची कोणी कोणी केली टाका. कारण काय होतं माहिती का, मी प्रतिपदा करत असताना काही प्लॅनिंग असतं म्हणून मी मेसेज टाकत असते त्याच वेळेला ग्रुपवर. पण इतर पण काही मला लोक तशीच दिसतात मेसेज टाकताना, काम करताना. मग मला आश्चर्य वाटतं की तुम्हाला एवढं महत्वाचा नियम मी सांगितलाय, की सगळ्यात जास्त तुम्हाला काही हवं असू देत, नसू देत. आपण जर बघितलं तर शिवसर्वोदय शास्त्र, श्वासावरचं शास्त्र, सगळ्यात जास्त फायदा आपल्याला मिळतो संकल्प पेरून, प्रतिपदा करून. म्हणून मग जेव्हा-जेव्हा मी तुम्हाला विचारलं, की बाबा कोणते नियम पाळले तुम्ही आता मागच्या महिन्यात, मागच्या 15 दिवसात शिवसर्वोदय शास्त्राचे, तर त्यामध्ये तुम्ही प्रतिपदेचंच लिहिता, संकल्पाचंच लिहिता. तुम्हाला संकल्प सोडून दुसरे नियम काही आठवतच नाहीत. पाळत पण नाही, फायदे पण तुम्हाला होत नाही. त्यासाठी म्हटलं सगळ्यांचीच एकदा मीटिंग घेऊयात. आणि फायदे झाले तर तुम्ही सांगत नाही. तर आता इथून पुढे झालं प्रतिपदा पाळणं, संकल्प पेरणं, आपल्याला आयुष्यात जे काही हवं आहे, ते संकल्पानेच मिळतं. आपण हे बघतो. हे युग सुद्धा संकल्प शक्तीचं आहे. आपण निसर्गाप्रमाणे चंद्र, सूर्य हे सगळं पूल जो आहे, मॅग्नेटिक पूल आहे, ब्रह्मांडातल्या ज्या शक्ती आहेत, त्या सगळ्या बघून आपण वेळा पाळतो, नाड्या पाळतो. आता आयुष्यात जर काय हवं असेल, तर ह्या महत्त्वाच्या टेक्निकला विसरून चालेल का? त्यासाठी शिवसर्वोदय शास्त्र तुम्हाला शिकायला लावलं, की हे शास्त्र शिका. निसर्गाप्रमाणे वेळा पाळा. नुसतं संकल्प म्हणजे काही जे हवं आहे ते लिहिणं नाही. तर हा सगळा भाग आता सोडून द्यायचा आहे पुढे. शिवसर्वोदय शास्त्रातला जो काही महत्त्वाचा क्रीम आहे. आणि पुन्हा-पुन्हा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुम्हाला काही साध्य करायचंय, त्यासाठी हा नियम तुम्हाला विसरून चालणारच नाहीये. ह्याच्यापेक्षा पॉवरफुल जो नियम आहे, तो आयुष्य बदलाचा अत्याधुनिक शास्त्र भाग 1 जो 21 दिवसाचा ऑनलाईन, तो सगळ्यात सुप्रीम हार्ट जे काही हवं आहे, आपलं जीवन आपल्याला हवं तसं जगण्याचं सगळ्यात मोस्ट पॉवरफुल टेक्निक म्हणजे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र, त्यातलं हृदय मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन, चित्र मेडिटेशन. तर आता कोणी-कोणी हे शिकलेलं नाहीये. चॅट बॉक्समध्ये टाका. चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाका, कोणाकोणाचंही काही झालेलं नाहीये कोर्स. थोडंसं बघू देत मला कोणाकोणाचं झालेलं नाहीये. सकाळी केली. तुम्ही एक वेळ कसं करता मला आश्चर्य वाटतं. म्हणजे प्रतिपदेला सगळी कामं बाजूला ठेवली पाहिजेत. मी केली दीपाली खेडकर मॅडम म्हणजे 1 वेळ केली का 2 वेळ केली? मी काय गणेश दावडे 1 वेळ केली, 2 मी 2च वेळा ज्यांनी केलेत त्यांना टाकायला लावलेले. ज्यांनी दोन्ही वेळा वेबसाईटवरून केलेलं नाही. 21 दिवसाचं आता ऑफलाईन धरा. वेबसाईटवरनं केलं ठीक आहे. तुम्हाला ते वापरता येतात, तुम्हाला त्याचा मिळतोय फायदा. दॅट्स ऑल. असं काही नाहीये, की जियामी कोण आहे नाव घाला पहिल्यांदा आधी. जियामी मला नाही माहिती कोण आहे. तुम्ही नाव घाला आधी. तर याच्यामध्ये आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 तुम्ही ऑनलाईन केला असेल. तुम्हाला टेक्निक चांगले जमतायत दॅट्स ऑल. असं काही नाहीये, की शिवसर्वोदय शास्त्रासारखं पिरॅमिडलाच यायचंय. कारण ऑनलाईन जो वर्ग झाला शिवसर्वोदयचा भाग म्हणजे जो काही पहिला 8 दिवसाचा झाला होता आणि नंतर एखादा 2 किंवा त्याचे नियम सराव करत होते. तो काही सगळा नव्हता. तो असं थोडा झलक टाइप होता. त्यामुळे ते ऑनलाईन झालेल्यांना मी गृहीत धरत नाही, की तुमचा ऑनलाईन झाला होता. मी त्यांना म्हणते पिरॅमिडला येऊन परत करा. तर हे आता मी आज सगळ्यांची मीटिंग काय घेतली, जी आम्ही नाव घाला कोण आहे? आम्ही आता चॅट बॉक्समध्ये विचारलेलं आहे. सुवर्णा मॅडमनी फक्त लिहिलंय, की मी वेबसाईटवरनं केलंय. बाकीच्यांचं कोणाचं झालं नाहीये. तर त्यांना मला सांगायचं आहे, की आता शिवसर्वोदय शास्त्र जे आहे, त्यातला सगळ्यात हार्ड शिवसर्वोदय शास्त्राचा संकल्प आपल्याला हवं असेल ते. मग आपण याला मॅनिफेस्टेशन टेक्निक्स म्हणतो. मॅनिफेस्टेशन टेक्निक्स म्हणजे आपल्याला आयुष्यात जे काही हवं आहे, ते आपण अगदी प्रयत्नपूर्वक मिळवणं, शास्त्रशुद्ध मिळवणं. शास्त्र बघणं, सायन्स काय आहे ते वापरणं आणि मिळवणं. तर हे मॅनिफेस्टेशन टेक्निक्सचं आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 ही टेक्निक्स
हे जास्त महत्वाचे. मग शिवसर्वोदय शास्त्र बघितलं, तर आपल्याला मटेरिअलिस्टिक आपल्याला जे काही हवं आहे, ते मिळवण्याचं त्याच्यात श्वासाचे नियम आहेत. संकल्प त्यातले हा महत्वाचा नियम आहे. मग संकल्पाचा नियम हा तुम्ही करतच आलाय, सराव करत आलाय आणि तुम्हाला शिवसर्वोदय शास्त्र म्हणजे फक्त तेवढं वाटतं. तर तसं नाहीये हेच सांगायला मी आज बोलवलंय. कारण आता खूप वेळ देऊन झाला संकल्प शक्तीला, करायला, शिकवायला, नाड्या पाळायला, वेळा पाळायला. पण बरेच साधक अजून खूप गाफील आहेत, गाफील. एकतर वेळ चालू असते संकल्पाची आणि तुम्ही बाकीच्या काही गोष्टी करता. अजिबात चुकीचं आहे हे. तुम्हाला डोळेच झाकायचे. तुम्हाला डावीच नाकपुडी पाळायची. आता मला कसं आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. मी गेली 15 वर्ष साधक आहे याची. मला काही करावं लागत नाही. तर तुमच्यासारख्यांनी मेसेज पाठवत राहणं, ग्रुपवर कायनो-बायनो करत राहणं, मला फोन करणं, परत म्हणायचं मी करते. ह्याला काही करणं तसं म्हणता येणार नाही तुमच्या. आणि खूप जणांचं मी बघितलं तुम्हाला वेळा सुद्धा लक्षात ठेवता येत नाही. तर आज मला महत्वाचं सांगायचंय, की शिवसाधक हा जो ग्रुप आहे, किती लोक आहेत सांगा मला? 80 आहेत माझ्या अंदाजाप्रमाणे. किती लोक ग्रुपला जोडलेत सांगा? आता ज्यांचा भाग 1 झालाय, शिवसर्वोदय शास्त्र, श्वासावरचे नियम ज्यांचा भाग 1 पिरामिडला येऊन झालेला आहे, त्यांना आपण शिवसाधक म्हणतो. 80 साधकांपैकी फक्त 20 जॉइन झालेले आहेत. आणि ज्यावेळेला मी फॉलोअप मीटिंग घेते 15 दिवसांनी, त्यावेळेला सुद्धा 7-8 लोकं असतात जास्तीत जास्त. तर आता यातून वगळणार आहे. हे मला एक शेवटची वॉर्निंग द्यायची आहे. काही लोकं नुसते पडून आहेत त्या ग्रुपवर. काही करत नाही. इथून पुढं मी काही त्यांना शिवसाधक म्हणू शकणार नाही. मग काय-काय यामधून तुम्हाला मी सांगितलं, की जर पुढं जायचं असेल आध्यात्मिक याच्यामध्ये, तर शिवसर्वोदय शास्त्र शिका. शिवसर्वोदय शास्त्र खूप मटेरिअलिस्टिक नाहीये. हे उच्च आध्यात्मिक ज्ञान आहे, की याच्यामध्ये जगातलं सगळं ज्ञानाचा भंडार आहे. आणि एक उच्च ज्ञानाला जोडण्याचं हे शास्त्र आहे, की ज्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे. आता बघा आपल्याला जायचंय ॲस्ट्रोलॉजीकडे. आता आपण ॲस्ट्रोलॉजीवर भर देणार आहोत. कारण बघा ग्रहण झालं आता. सूर्यग्रहण झालं कालच. सूर्यग्रहणाचे इफेक्ट लगेच मिटत नाहीत. हे 6 महिने चालू राहणार आहेत. आता 8 मार्चला बहुतेक चंद्रग्रहण आहे. त्याचे पण इफेक्ट असेच असतात. आणि ही ग्रहणं हजारो वर्ष, काही वर्षांनी येणारी आहेत. म्हणजे अशा स्थिती आकाशात तयार झालेल्या आहेत. ही परिवर्तनाची ऊर्जा सुरू झाली आहे. पृथ्वीवर कधीही झालं नव्हतं एवढ्या कित्येक वर्षात. तेवढं होत आहे. युग परिवर्तन होत आहे. म्हणजे इथून पुढे ड्रास्टिक चेंजेस सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहेत. मग कोणाच्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहेत? कोणाच्या घराच्या स्थानात बदल होणार आहे, कोणाच्या रिलेशनशिपच्या स्थानात बदल होणार आहे, कोणाच्या फायनान्शियल सिच्युएशनमध्ये बदल होणार आहेत. असे प्रत्येक 12 ग्रह पत्रिकेचे असतात. आणि या 12 ग्रहाप्रमाणे आपले बदल आपल्याला प्लॅन करायचे. आपण जे संकल्प करतो, आपण जे प्लॅनिंग करतो, त्यामध्ये आपण जे हवं ते आत्तापर्यंत फोकस करत आलो. आता आपल्याला स्वयंसिद्ध करायचे. जे युग परिवर्तन सुरू झालंय त्यामधल्या ऊर्जा बघून आपल्या आयुष्यात काय बदल आहेत, हे सगळे पॅटर्न डिझॉल्व्ह होणाऱ्या ऊर्जा सुरू होत आहेत, की आपलंच स्वभाव बदलणार आहे. आपलीच स्वप्न बदलणार आहेत. आपलेच विश्वास बदलणार आहेत. आपलीच माणसं बदलणार आहेत. आपलं घर बदलणार आहे. आपले नाती-गोती सगळी बदलणार आहेत. मग या बदलाला आपल्याला नको असतं. कोणालाही आयुष्यात बदल नको असतो. जर स्वतःच्या आयुष्यात म्हटलं तर. आणि जर ज्ञान म्हटलं, ग्रुप म्हटलं, तर सगळ्यांना बदल हवा असतो. म्हणजे एका ग्रुपला टिकून राहणं हे अवघड जातं. कारण काही जणांना भटकायची सवय असते. इकडं भटका, तिकडं भटका, हे जाऊन बघा, ते जाऊन बघा, ते जाऊन बघा. अशी भटकंती केल्याशिवाय किंमतही कळत नाही. कुठल्या गोष्टी चांगल्या, कुठल्या गोष्टी वाईट, हे भटकंती केल्याशिवाय कळत नाही. जरूर भटकावं, पण आपल्या भटकंतीला कधीतरी विराम द्यावा. सदैव जर भटकत राहिला, सदैव जर इकडचं बघू, तिकडचं बघू, हे करून बघू, ते करून बघू, असं जर तुम्ही केलं, तर आता तुम्ही टिकणार नाहीये. कारण तुम्हाला सांगते ग्रुप कॉन्शियसनेसमध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला ग्रुप बदलून उपयोग होणार नाही.
की याही ग्रुपमधनं जाऊन हे घेऊ, त्याही ग्रुपमधनं जाऊन हे करून बघू, तिकडच्या ग्रुपमध्ये जाऊन हे करून बघू. स्थिरता द्या. सगळ्यात अध्यात्मामध्ये स्थिरतेला महत्त्व असतं. बघितलं तर पाहिजे इकडं-तिकडं जाऊन, पण किती वेळ भटकत राहायचं गोल, 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 गोल. असं करू नका. पहिला संकल्प हा लिहा, आता स्थिरता हवी आहे. कुठेही स्थिर व्हा. इथेच विहंगमलाच स्थिर झालं पाहिजे असं काही नाहीये. पण त्यासाठी अध्ययन करा, त्यासाठी अभ्यास करा. त्यासाठी संकल्प लिहा, की योग्य ठिकाणी मी आता स्थिर झाले आहे. माझी वणवण भटकंती थांबलेली आहे. मग इतर ठिकाणचं बघायचं नाही का? बघायचं, करायचं. पण एक दृढतेने करायचं, की एक ॲडिशनल नॉलेज घ्यायला म्हणून करायचं. पण करण्याला सुद्धा प्रकार असतात. तर ते जरा तुम्ही हे संकल्प ठेवा. दुसरं मला संकल्प सांगायचे ॲस्ट्रोलॉजी. आता आपण काय करणार आहोत? मी तुम्हाला खूप आधीपासून सांगितलेलं आहे, की शिवसाधक व्हा. शिवसाधकातून आपण बऱ्याच काही गोष्टी करणार आहोत. आणि जे सनातन आपलं अध्यात्म आहे, ते या शिवसर्वोदय शास्त्राच्या ज्ञानातून आपण पुढे जाणार आहे. जो कुंडलिनी योग आहे, त्या कुंडलिनी योग, कुंडलिनी आणि चक्रा याशिवाय ब्रह्मांडात काहीच नाहीये. म्हणजे काहीच नाही म्हणजे आध्यात्मिक तर जर आपण बघितलं, तर ह्या कुंडलिनी, या चक्रा, या समजून आपण तर पुष्कळ फिफ्थ डायमेन्शनल चक्रा वगैरे शिकलो. पण तसं बेसिक थोडंफार शिकलोय. मेन जे अध्यात्म आहे आपलं सनातन, ते अध्यात्म आता आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. तसं ध्यान करता आलं पाहिजे. म्हणून ध्यानाच्या पद्धती मी हळू बदलत आली आहे. आणि तुम्हाला सांगितलं, की आता तुम्ही ध्यान स्वतःचं घटलं पाहिजे. आता बास, किती दिवस गाईडेड मेडिटेशन करणार? किती दिवस ते अफर्मेशन्स ऐकणार? किती दिवस ते म्युझिक लावणार? आता तुम्हाला बेचैनी झाली पाहिजे. शिवसाधक जे जुनी आहेत, त्यांना बेचैन झालं पाहिजे ध्यानात जर काही ऐकायला यायला लागलं तर. ते नाहीये आध्यात्मिक विकास करणारी ते ध्यान प्रकार नव्हे. ते तुम्हाला शारीरिक विकास देतील, प्रापंचिक विकास देतील, तुमचं क्लिन्झिंग होईल. तुमचं काही जे काही फोकस लावता तुम्ही ते होईल. पण ध्यान हे विरक्तीकडे नेणारं हवंय. विरक्तीकडे ध्यान नेणारं हवं, आध्यात्मिक उन्नती करणारं ध्यान व्हावं. आपल्याला हायर चेतनेमध्ये जाण्यासाठी ध्यान हवंय. कारण एवढे वर्ष तुम्ही ध्यान करताय, तुम्ही खूप सिन्सिअर आहात, सगळं करताय. त्यामानाने चेतना अजिबात वाढली नाही. अजून कोणी कुठल्याही ग्रुपला जॉइन होतं, काय कोर्स आहे कळत नसतं, काही नाही. चेतना नाहीये, अवेअरनेस नाहीये, कम्युनिकेशन समजत नाही, काय लिहिताय ते कळत नाही. मी काय लिहितेय ते तुम्हाला कळत नाहीये. मग काय साधलं ध्यानाने? ध्यानाने तुम्हाला हवं ते मिळालं. काही शारीरिक दुःख दूर झाले, काही प्रापंचिक दुःख झाले. पण ध्यान यासाठी नसतं. मग कधी तुम्ही हायर पातळीवर जाणार आहात? आपण विज्ञान बहिर्व तंत्र केलं तर समजत नाही. साधे प्रश्न समजत नाहीत. साधे प्रश्न लिहा म्हटलं तर ते लिहिता येत नाही. प्रश्नाची हार्डली 2 नाही तर 3 व्यक्ती आहेत प्रश्न लिहिता येऊ शकणाऱ्या. मग नक्की ध्यानात काय चाललंय? मग आकलन शक्ती जर वाढली नाही, तर काय त्या ध्यानाचा उपयोग आहे? चेतना, अवेअरनेस वाढली नाही, तर काय त्या ध्यानाचा उपयोग आहे? आणि मग खरं जे आध्यात्मिक ज्ञान आहे, ते कधी शिकणार आहे? म्हणून आता मी असं ठरवलंय, मला 2-3 व्यक्ती असल्या तरी चालतील, कोणी नसलं तरी चालेल. एक नंबर आपलं कधीच इंटेन्शन नव्हतं. पैसा आणि क्वांटिटी हे इंटेन्शनच नाहीये इथे. इथे इंटेन्शन आहे क्वालिटी. मग आता या क्वालिटीकडे जाताना मी एक शेवटची मीटिंग तुमची ही वॉर्निंग मीटिंग घेत आहे, की शिवसर्वोदय साधकांनाच मला पुढे न्यायचंय. मी जे शिवसाधक नाहीये, जे पिरॅमिडला येऊन शिवसर्वोदय विज्ञान शिकलेले नाही, त्यांना मी काही उच्च आध्यात्मिक ज्ञान देऊ शकत नाही. त्यामुळे ही पहिली पायरी आहे. आता खूप दिवस झाले. नवीन लोकांनाही घेतलं, भाग एक केला त्यांनी पूर्ण. त्यांनाही खूप आध्यात्मिक ज्ञान आवडीचं आहे. अजून आता जे साधक येतायत, ते सुद्धा खूप प्युअर येतायत. अध्यात्मातले येतायत, रेकी ग्रँड मास्टर येतायत, ज्यांना ऊर्जा कळतात, ज्यांना काही आध्यात्मिक केलेलं आहे सगळं, अशी लोकं जोडायला लागलेली आहेत. मग अशा लोकांना सुद्धा आपली जर ऊर्जा जाणवत असेल, तर आपण नक्की एक्झॅक्टली काय मिळवलं हे एक चिंता सिंहावलोकन केलं पाहिजे. मग यामध्ये
मी गेले कित्येक दिवस म्हणते आपल्याला योगिक ग्रंथ अभ्यास करायचे. योगाचे ग्रंथ अभ्यासायचे. आणि हे जे कुंडलिनी विज्ञान आहे, हे जे ब्रह्मतत्व आहे, ते आपल्याला अभ्यासायचे. माझ्या पुढे बघा स्पंदशास्त्र ग्रंथ आहे. माझ्याकडे श्री शिवसूत्र ग्रंथ पडलाय समोर. विज्ञान भैरव तंत्र आहे. हे कधी आपण करणार आहोत? आता हे पुराण जर म्हटले किंवा शंकराचार्यांची पुस्तकं म्हटली, ती ठीक आहे, ती सगळ्यांना आपण देतोय. पण आता मला थोडंसं मी विचार केला याच्यावर, तर माझ्या ह्याला असं आलं की सगळ्या शिवसाधकांना देऊन उपयोग नाहीये. मग हे कोणते शिवसाधक घ्यायचे? तर एक ग्रुप करणार आहे मी. आता ज्ञानबोध जसा ग्रुप आहे आपला सर्वसाधारण सगळ्यांना ओपन असतो, तसा एक ग्रुप करणार आहे. शिवसाधकांचा अभ्यास ग्रुप करणार आहे. हा कुठला अभ्यास करायचा आहे? तर हा योग अभ्यास, शिवशक्ती अभ्यास, शिवशक्ती योग अभ्यास म्हणता येईल. मग या शिवशक्तीमध्ये काही बऱ्याच साधकांना मी सांगितलं प्राणायामाला जोडा. काही लोक अगदी प्रामाणिकपणे माझं ऐकतात, जोडतात. एखादा महिना करून बघा म्हटलंय. तर ज्यांनी प्राणायाम केलं आणि ज्यांनी ओंकार तर बऱ्याच जणांनी केलाय. पण ओंकार जरी केला तर शिव सर्वोदय केलं नाही. तर असे काही सुलक्षणा मॅडम तुम्ही आहात का? तर तुम्ही आता सुलक्षणा मॅडमना कोऑर्डिनेटर त्यासाठीच मी केलं. कारण हेच हो. माझ्या दृष्टीने आता पुढं हाच ग्रुप पुढे जाणार आहे. म्हणून मी त्यांना म्हटलं ओंकार साधना योग तुम्ही कोऑर्डिनेटर व्हा. आणि त्यांनी चारही भाग केलेले आहेत शिवसर्वोदय शास्त्राचे लांबून येऊन करून केलेले. त्यामुळे आता मेन आपला ग्रुप हा शिवसाधकांचा जो सुलक्षणा मॅडम करतील तो राहणार आहे. यामध्ये काय आपण बघणार आहोत की तुम्ही प्राणायाम वर्ग एकदा दोनदा तरी केलेला असला पाहिजे. नसेल तर करून घ्या. हे महत्वाचं. ओंकार साधना तुम्ही 1-2 महिने तरी केलेली असावी. म्हणजे मी काय जे बडबडतीये ते तुम्हाला कळलं पाहिजे. आपण जे काही पुराण योग ग्रंथ घेणार आहे, आपल्याला जो योगाचा अभ्यास करायचा आहे हा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही बेसिक टर्म्स माहिती पाहिजे. म्हणून 1-2 महिने ओंकार साधना, 1-2 महिने प्राणायाम हा केलेला आणि शिवसर्वोदय शास्त्र भाग 1. पुढचे भाग काही तुम्ही करा नका करू ठीक आहे ते. भाग 1 महत्वाचा आहे. मग असे लोक आम्ही काढणार आहोत. तर त्यांनी काय करायचंय आपल्याला हा अभ्यास ग्रुप म्हणून चर्चासत्र ठेवूयात. आता भाग 4 जो झालाय शिवसर्वोदय शास्त्र त्यांची सत्र ठेवायची. पंचतत्व, पंचमहाभूत याच्यावर डिस्कशन्स करायचे. तर या अभ्यास ग्रुपमध्ये मोफत असणार आहे हे सगळे कार्यक्रम. फक्त तुम्ही जर प्राणायाम केलेला नसेल तर मार्चचं करून घ्या. तुम्ही जर ओंकार साधना केलेली नसेल तर मार्चची करून घ्या. म्हणजे आपण हे एप्रिलपासून ठरवूयात. तर मी एक्झॅक्टली प्लॅन करते. मग तो एक वेगळा ज्ञानबोध सारखा ग्रुप करू आपण, की ज्याच्यामध्ये आपण ही ग्रंथ वाचन करूयात. संध्याकाळी 4 वाजता. त्यावेळेला मेन ज्ञानबोधचं नाही राहणार कार्यक्रम. आलटून-पालटून राहतील. कधी आपण तिकडं ग्रंथ वाचू, कधी इकडं काही राहील असं. तर आता ध्यानाचं सुद्धा कसं वेगळं केलं. हळू आपण काय केलं, शिवसाधक ध्यान वेगळं घ्यायला लागलो. 3:30ला केलं. त्यात यावेळेला नवीन साधक जॉइन झाले होते. बरं आधीचे जे शिवसाधक होते ग्रुपला ते 3:30ला उठत नव्हते. म्हणून मी काय विचार केला 3:30ला उठायला बऱ्याच जणांना अवघड जातंय. म्हणून 4:30ला ठेवून बघू. पण 4:30ला ठेवून बघून असा काही त्याच्यामध्ये बदल झालेला मला दिसला नाही, की जे उठत नाहीत त्यांनी चान्स घेतलाच नाही. तर याच्यामध्ये ध्यान न करणारे बरेच लोक आहेत. आणि मग ध्यान न करणारे म्हणजे काही लोक फक्त प्रापंचिक स्वार्थासाठी शिवसर्वोदय शास्त्राला आले. खरं मी असं म्हणेल प्रापंचिक तुम्हाला काही हवं असेल तर शिवसर्वोदय शास्त्र 108 ते 21 दिवसाचा ऑनलाईन कोर्स करा. त्यातून सगळं मिळतं. शिवसुहृदयला अशांनीच या की ज्यांना काही आध्यात्मिक उन्नती करायची आहे. कारण हे कार्मिक लेव्हलचं ज्ञान आहे. हे उच्च ज्ञान आहे. इथे आहेत प्रापंचिक फायदे, पण त्यापेक्षा दणदणीत रिझल्ट आयुष्य बदलाच्या ह्यानी येतात. संकल्प आणि यानी येतातच. कारण इथे नाड्यांचे अनुभव तुम्हाला केव्हा येणार? जर तुम्ही प्युअर असाल, तुम्ही निसर्गाला कनेक्टेड असाल तरच येणार. मग साधं प्रतिपदा मी सांगितलंय, की तुम्ही प्रतिपदा करण्याने निसर्गाला कनेक्ट होता. तर तुम्ही एकच प्रतिपदा कशी तरी करता संकल्पाची, हावरटासारखी. तुम्हाला दुसरी प्रतिपदा आठवतच नाही. तुम्ही चुकवता. तुम्ही संध्याकाळची वेळ पाळतच नाही.
मी म्हणते रात्रीचं ठीक आहे, झोपेतच असतो ते ओके. पण 3 वेळा तर तुम्ही 5-6 महिने पाळायला नको का? जेवणाच्या वेळा पाळायला नको का? कसं तुम्ही निसर्गाला कनेक्ट होणार आहे? आणि आता बघा जसं ग्रहणं सुरू झालीत, आता या ऊर्जा ग्रहणानंतर 6 महिने असतात. आता कालच्या ग्रहणाची ऊर्जा आता अजून आज उद्या वाढत जाणार आहे. आणि हे जे भौगोलिक बदल आहेत, आपल्या आयुष्यात बदल होणार आहे, याला आपल्याला सक्षम करायचं आहे. या सक्षम करण्यासाठी आपल्याला काही अभ्यास केला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या कुठल्या घरात बदल होत आहेत ते वाचा, ऐका. मराठीमधले व्हिडिओ मला नाही देता येणार. कारण मी तुम्हाला फ्रँकली सांगते, आपले जे ज्योतिषशास्त्र आहे त्यांना काय इतकं परफेक्ट नाहीये ते. ते असं ज्योतिष सांगतच नाहीत, की आपण कशी प्लॅनिंग करायची, आपल्यामध्ये काय बदल होणार आहे, असं काही सांगत नाहीत ते. ते मोघम त्यांचं ज्ञान मोघम आहे आणि मला ते रेझोनेट होत नाही. म्हणून इंग्लिशमध्ये असतात. मग अशा इंग्लिश व्हिडिओचं ट्रान्सक्रिप्ट बघत चला तुम्ही. ट्रान्सक्रिप्ट बघत चला. काही शब्द कळत नाही ट्रान्सलेट करून मराठीत बघत चला किंवा लँग्वेज बदलता आली तर अजून फार उत्तम. आणि प्रयत्न करा तसं. नाही तर मराठी मिळाले तर तुम्ही कोणाला माहिती असेल, पण मला असं वाटत नाही मराठी सांगणारे फारसे आहेत. असेल तर मी बघते. पण तो एक अभ्यास आपल्याला आता ज्योतिषशास्त्राचा करायचा आहे. कारण भाग 5 आपला तोच आहे. एस्ट्रोलॉजीचाच आहे. आणि भाग खरं आहे ताई आपलं ज्योतिषशास्त्र नीट सांगत नाही. बघ नाही सांगत तुम्हाला मी तेच सांगते. म्हणजे